सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू पॉडकास्ट. तर आज आम्ही एक पॉडकास्ट घेणार आहे, त्यात MSTCETची जर्नी सांगणार आहे. तर माझं नाव रितेश शिंपी, मी PICT मध्ये IT ब्रांचला फर्स्ट इयरमध्ये आहे. तर आज आपण स्वराज कुलकर्णी सोबत एक पॉडकास्ट घेत आहे, त्याची जर्नी आपण माहिती करून घेऊयात. तर स्वराज, तुझा इंट्रो देऊन द्या. हॅलो गाईज, मी स्वराज कुलकर्णी. मी मागच्या वर्षी MSTCET दिली आणि मागच्या वर्षी माझा MSTCETचा स्कोर 99.12 होता. सध्या मी PICTमध्ये IT डिपार्टमेंट परस्यू करतो आहे. ओके, सो तुला खूप अभिनंदन, तुला 99.12% भेटला. तर तुझं फॅमिलीचं रिॲक्शन वगैरे कसं होतं जेव्हा तुला 99.12% आला? ऑनेस्टली स्पीकिंग, मी आधीपासून एवढा टॉपर नव्हतो. सो जेव्हा मी MSTCETसाठी प्रिपरेशन केलं तेव्हा माझ्या डोक्यात हेच होतं की मला चांगल्यातले चांगले पर्सेंटाईल क्रॅक करायचे. सो जेव्हा मला 99चा आकडा दिसला तेव्हाच माझे पॅरेंट्स आणि फॅमिली मेंबर्स सगळे एकदम शॉक्ड आणि खुश झाले. ऑफकोर्स ओके, असंच मिक्स्ड रिॲक्शन होतं. घरचे रडले होते का नाही? नाही, रडले नव्हते, पण सगळे खुश होते. ओके, तर तू MSTCET प्रॉपर प्रिपेअर करत होता का काही JEEचा वगैरे असं काही सीन होता तुझा? नाही, मी MSTCET फक्त ते 12चे बोर्ड्स होते तेव्हा संपल्यानंतरच प्रिपरेशन सुरू केली CETची. त्याच्या आधी मी फक्त JEEसाठीच प्रिपरेशन करत होतो, JEE ओरिएंटेड. JEEच्या फर्स्ट अटेम्प्ट नंतर मला समजलं की माझी प्रिपरेशन तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. सो मी बोर्ड्सचा पेपर नंतर CETचे PYQs आणि त्याच्याबद्दल स्ट्रॅटर्जी सुरू केली. ओके, तर तुझं डेली रुटीन, लाईक तू जसं स्टडी कसं करायचं, लाईक तुझं मॉर्निंग शेड्यूल वगैरे तू डिस्क्राईब करतो? माझं शेड्यूल सांगायचं झालं CET ओरिएंटेड तर जेव्हा मला कळालं की माझी JEEचाच चान्स गेला आहे तेव्हा माझ्या डोक्यात हेच होतं की आता CET माझ्याकडे लास्ट ऑप्शन आहे आणि मला ती क्रॅक करूनच राहायची. सो मी तेव्हा काहीच इफ अँड बट्स न ठेवता प्रत्येक माझा दिवसाचा कसा माझा अभ्यासाला युटिलाइज होईल हेच पाहत होतो. मी माझ्या दादानी माझा एक शेड्यूल तयार केला होता. तो शेड्यूल असा ओरिएंटेड होता की माझा प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक पोर्शन कव्हर होईल, त्याच्यावर माझे डिटेल्ड PYQs सॉल्व होतील आणि माझी चांगली प्रॅक्टिस होईल त्या सब्जेक्टबद्दल. ओके, तर तू MSTCETसाठी बुक्स कोणते रेफर केले होते? लाईक मी MSTCETसाठी नवनीतचे PYQs रेफर केले होते. मला तसे आमच्या इन्स्टिट्यूटने आम्हाला टार्गेट आणि नवनीत हे दोन रिपीटेडली करायचो. तू किती मॉक टेस्ट अटेम्प्ट्स केले होते? लाईक मी 2 महिन्यातच जी प्रिपरेशन CETसाठी गेली त्याच्यात मी ऑलमोस्ट 15 ते 20 मॉक टेस्ट दिल्या आणि मोस्टली मी 2024च्या मॉक टेस्ट दिल्या, कारण की जे पण मी PYQ सॉल्व करायचो ते 2023 पर्यंतचे होते. आणि मग तू ते मॉक टेस्टला ॲनालाइज कसं करायचं, लाईक जे मिस्टेक व्हायचे वगैरे त्याचं कसं? ओके, सो मी इथं एक ॲपचं मी तुम्हाला मेन्शन सांगेल. एक मार्क्स ॲप म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावर मॅथेनगोची टेस्ट सिरीज असेल CETची, तर ती तुम्हाला ह्या गोष्टींसाठी खूप चांगले प्रिपरेशन करून देते, कारण की ती स्वतःहून तुम्ही जेव्हा टेस्ट देता तेव्हा स्वतः ॲनालाइज करते कुठे तुम्ही वीक आहात, कुठे स्ट्रॉंग आहात, किती तुमचे क्वेश्चन चुकले आहेत, किती बरोबर आहेत. कारण की CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपण सगळेच क्वेश्चन अटेम्प्ट करतो. सो त्याच्यामुळे मला खूप मदत झाली. सो आता आपण एक्झाम स्ट्रॅटेजीकडे येऊयात. तर तुझा टाइम मॅनेजमेंट कसा होता? लाईक ॲक्च्युअल एक्झाममध्ये तू कसं टाइम मॅनेज केला होता CETमध्ये? ॲक्च्युअल एक्झाममध्ये लाईक मी जेव्हा प्रिपरेशन करायचो तेव्हा मी असं डोक्यात ठेवलं होतं की माझं केमिस्ट्री 45 मिनिट टू मॅक्सिमम 40 to 45 मिनिटमध्ये झालंच पाहिजे, कारण की मॅथमॅटिक्सला सोपं जरी म्हटलं किंवा माझं जरी स्ट्रॉंग असलं तरी वेळ लागतो. सो मी कन्सिडर केलं होतं की मला 3 तासाच्या पेपरमध्ये 40 to 45 मिनिट्स केमिस्ट्रीला द्यायचे. मी जरी 1 घंटा फिजिक्सला दिला तर जो 1 तास 20 मिनिट 1 तास 15 मिनिट आहे तो मला मॅथ्सला रिझर्व करूनच ठेवायचा आहे, कारण की जर मी रिझर्व नाही केला तर मला नंतर प्रॉब्लेम येईल असं मला डोक्यात होतंच. ओके, तर तू पहिला सब्जेक्ट कोणता अटेम्प्ट केला होता? केमिस्ट्री. सेकंड फिजिक्स अँड देन मॅथ्स. ओके, सो तू डिफिकल्टी लेवल लाईक तू ड्रॉप करायचा, लाईक जे डिफिकल्ट क्वेश्चन होते की पहिले तेच सोडवायचा, अशी काही स्ट्रॅटेजी? लाईक
लॉजिकली पाहिलं तर जेवढं वेटेज मार्क्सचं वेटेज जेवढं सोप्या क्वेश्चनला आहे तेवढंच अवघड क्वेश्चनला आहे. सो इगोवर न घेता मला अवघड क्वेश्चनच एक्झाममध्ये सॉल्व करायचं आहे. ते न करता तुम्ही इझी क्वेश्चन लवकर लवकर सॉल्व करून तुमचे मार्क्स बेटर करू शकता. सो मी जे अवघड क्वेश्चन आहे किंवा जे लेंथी क्वेश्चन आहे ते स्किप करून जे सोपे क्वेश्चन आहे जे माझ्या कॅपॅसिटीमध्ये ते लवकर लवकर करून मी शेवटचे 15 मिनटं असे जे क्वेश्चन आहे ज्यांना मला माहिती की मला काय करायचं आहे, मेथडॉलॉजी माहिती मला, ती मी करायचो. आणि जर मला क्लूलेस आहे मी तर मी डायरेक्ट गेस वर्क करायचो. ओके, सो स्ट्रेस आणि मेंटल हेल्थवर जाऊयात आता आपण. तू एक्झाम जेव्हा एक्झाम प्रिपरेशन करत होता एमएसटी, तुला स्ट्रेस यायचा तर तू त्याला कोपअप कसं करायचा? ॲक्च्युली स्ट्रेस ॲज सच तेव्हाच यायचा जेव्हा सी ई टीमध्ये स्कोअर कमी यायचा. कारण की तुम्ही जेव्हा प्रिपेअर करता तेव्हा तुम्हाला जस्ट वर्कलोड असा फील होतो, स्ट्रेस ॲज सच फील नाही होत. पण जेव्हा तुमचा रिझल्ट येत नाही तेव्हा तुम्हाला स्ट्रेस फील होतो. बट स्ट्रेस जेव्हा यायचा मला माझे पेरेंट्स फार पॅम्पर करायचे. माझा भाऊ होता, त्यांनी पण तो पण इंजिनिअरिंग करतो. सो तो पण इंजिनिअरिंग, सो त्याला पण माहिती आहे की काय कंडिशन असते. सो त्यांनी पण मला सांगून ठेवलं, म्हणजे नीट गाईड केलं मला. अँड बस माझे पॅरेंट्स आणि माझा भाऊच माझे स्ट्रेस रिलीफ करत होते. तर अशी कोणती मिस्टेक की तू पुढच्या स्टुडंट्सला सांगायला पाहिजे की त्यांनी अवॉइड करायला पाहिजे इन एमएसटी सीटी प्रिपरेशन? जे अपकमिंग स्टुडंट्स आहेत त्यांना मी हे सांगेल की तुम्हाला जर खरंच जेही अवघड जात असेल, सो सी ई टी इज नॉट अ बॅड ऑप्शन. आम्ही ज्यांनी सी ई टीमध्ये चांगला स्कोअर केला आहे, रिद्धेश किंवा मी, आम्ही आत्ता पण अशा कॉलेजमध्ये जे खूप रेप्युटेड आहे. तुम्ही जे म्हणजे आय आय टी किंवा नो डाऊट NIT IITs आर गुड, आर बेस्ट. बट जर तुम्हाला नसेल होत किंवा तुमचं प्रिपरेशन तेवढी स्ट्रॉंग नसेल तर सी ई टी इज ऑल्सो अ गुड ऑप्शन. ओके, सो तू प्रत्येक सब्जेक्टला एक टिप्स देऊ शकतो, फिजिक्सला, केमिस्ट्री आणि मॅथ्सला? केमिस्ट्रीला मी म्हणेल की तुम्ही रेग्युलरली करा, कन्सिस्टंटली करा. कारण की केमिस्ट्रीमध्ये काही सब्जेक्ट असे जे आपण विसरतो किंवा ते खूप मेमराईज करायचे, तर तुम्ही ते रेग्युलर केलेले बेटर. मॅथ्समध्ये तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल, जेवढे नवीन नवीन क्वेश्चन सॉल्व करता येईल तेवढे करा. आणि फिजिक्सला तुम्ही जेवढं तुम्हाला समजून घेता येईल, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात पण तुम्हाला फॉर्म्युला बेस्डमध्ये पण तुमचं लॉजिक, एक युनिक लॉजिक लावावं लागतं. सो तुम्ही जेवढं समजून घेताल तेवढे तुमची लॉजिक्स बिल्ड होतील आणि जेवढे लॉजिक्स बिल्ड होतील तेवढं तुम्हाला फक्त सी ई टीमध्ये नाही पण तुमच्या सी ई टी नंतरच्या लाईफमध्ये पण यूज होतील. आता तर सी ई टीला 2 अटेम्प्ट्स येत आहेत. सो आता जे आपले ॲस्पिरंट्स आहेत त्यांना तू काय टिप्स अँड ट्रिक्स देईल? 2 अटेम्प्ट्स आहेत, मी हेच टिप देईल की 2 अटेम्प्ट हे तुमच्यासाठीच केले आहेत. सो जरी 2 अटेम्प्ट असतील तरी असं नका समजू की पहिला अटेम्प्ट ट्रायल अटेम्प्ट, तोच अटेम्प्ट तुमचा फायनल समजून तेव्हाच तुमचा बेस्ट द्या. सेकंड अटेम्प्ट शुड बी फॉर सेफर साईड, बट इट नॉट बी ओनली फायनल अटेम्प्ट. तुमचा फर्स्ट अटेम्प्ट शुड बी फायनल अटेम्प्ट. ओके, सो तू अँड्रॉइड फोन वापरायचा की अँड्रॉइड, आणि मग तू काही इंस्टाग्राम वगैरे सोशल मीडियावर होतास? ॲक्च्युली जेव्हा मी फ्रँकली सांगू तर माझा पेपर 23 एप्रिलला होता, 23 एप्रिल 2025. आणि 23 एप्रिल 2025 आणि 24ला मी पेपर दिला आणि 24 एप्रिल 2025ला मी माझं फर्स्ट इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं. सो 11वी-12वीत माझं इंस्टाग्राम अकाउंट नव्हतं. ओके, आणि काही डिस्ट्रॅक्शन अबाउट? कसलंच डिस्ट्रॅक्शन नव्हतं. मी खरं तर ऑनलाईन प्रिपरेशन करत होतो. सो जेव्हा ओकेजनली जेव्हा मित्रांना भेटायचं तेव्हाच भेटायचं, किंवा ऑफलाईन क्लासेसमध्ये किंवा नंतर टाईमपास होतो असं आपल्याला माहिती आहे. जसं आपण कॉलेज नंतरही आता करतो तसं काही आता तेव्हा तर नव्हतं, आता होतं बरंच. ओके, आणि मग आता तुला कॉलेज लाईफ काही डिस्क्राईब करू शकतो तुझी? कॉलेज लाईफ खूप चांगली आहे. कॉलेज खूप चांगलं आहे. कॉलेज खूप रेप्युटेड आहे. ज्याला पण आम्ही कॉलेज सांगतो, आमच्या कॉलेजचं नाव, ते नेहमी म्हणजे पॉझिटिव्हलीच आमच्याकडे पाहतं. सो इट्स अ विन विन सिच्युएशन. तुम्ही खरंच मेहनत केली तर तुम्हाला तेवढे रेप्युटेशन भेटेल बाहेर पण.
ओके, अँड व्हॉट अबाउट प्लेसमेंट्स इन PICT? प्लेसमेंट इन PICT आता ऑनेस्टली फर्स्ट इयरमध्ये असल्यामुळे आम्ही प्लेसमेंटकडे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहत नाही तेवढे आमचे सिनियर्स पाहतात. पण सगळ्यांनाच माहिती आहे की PICT हे टॉप 5 कॉलेजमध्ये येतं महाराष्ट्राच्या. सो प्लेसमेंट तर इथं चांगले असेल. आणि ऑन टॉप ऑफ दॅट माझी ब्रांच IT आहे. सो त्यात IT ब्रांचचे पण खूप चांगले प्लेसमेंट्स आहेत. ओके, आणि PICT मध्ये लाईक इव्हेंट्स वगैरे त्याचं काही डिस्क्रिप्शन देऊ शकतो का? सो आता फेब मंथ चालू आहे, तर सध्या तर पूर्ण इव्हेंट्स अँड याचंच फेस्टचंच वातावरण चालू आहे कॉलेजमध्ये. अजून तुला एक सांगू शकतो की लाईक तुझी MST CETची जर्नी वन वर्डमध्ये लाईक हाऊ विल यू डिस्क्राईब दॅट जर्नी? वन वर्डमध्ये डिस्क्राईब करणं तर अवघड आहे, बट ज्यांना खरंच CET क्रॅक करायची त्यांनी कन्सिस्टन्सी इज अ की फॉर क्रॅक एनी एक्झाम, नॉट ओन्ली CET. सो तुम्ही कन्सिस्टंट राहा, कोणती पण एक्झाम खूप अवघड नाही आहे. ओके, आणि मग PICT मध्ये जेव्हा तू ॲडमिशन झालं तुझी फिलिंग्स लाईक तुझे पॅरेंट्स हॅपी, लाईक ते मोमेंट कसा होता तुझ्यासाठी? फॉर शुअर माझे पॅरेंट्स हॅपी होते. PICT मध्ये मला पहिले ENTC ब्रांच लागली, मग अपग्रेड होऊन माझी AIDS झाली, मग अपग्रेड होऊन माझी IT झाली. सो जेव्हा माझी IT ब्रांच झाली तेव्हा म्हणजे आमचं परसेप्शन असं स्टार्टिंग ऑफ एव्हरी राऊंड आमचं परसेप्शन असंच होतं की कॉलेज आणि ब्रांचचं जे कॉम्बिनेशन ते बेस्ट ऑफ द बेस्ट पाहिजे. पण आम्हाला ॲट एंड ऑफ द डे कॉलेज पण बेस्ट भेटलं आणि ब्रांच पण चांगली भेटली. ओके, आणि मग जसं तुझं ॲडमिशन झालं सगळं झालं नंतर तू लाईक प्रिपरेशनच्या लाईक 12th जर्नी आणि आफ्टर कॉलेज जर्नी लाईक तू फर्स्ट इयर कम्पेअर करून कोणती तुला एकदम चांगली वाटते? फॉर शुअर नंतरची जर्नी चांगली वाटते, कारण की नवीन मित्र भेटतात, नवीन लोक भेटतात, कॉन्टॅक्ट्स वाढतात, नवीन एक्सपिरियन्स भेटतात, नवीन शहरात जातो, तर या खूप गोष्टी नवीन एक्सपोजर भेटतं. ऑफकोर्स चॅलेंजेस येतात, आईवडिलांचं सोडून राहावं लागतं, स्टार्टिंगला प्रॉब्लेम्स पण येतात, आठवण येते घरची, बट फॉर शुअर ही जी ह्या ज्या एक्सपिरियन्स करणाऱ्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या वर्थ इट आहेत. आणि 11वी-12वी तुम्हाला फक्त अभ्यास करावा लागतो, बट 11वी-12वीच्या नंतर तुम्ही कॉलेजमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये येतात तेव्हा तुम्ही अभ्यासासोबत फन होतो, ॲक्टिव्हिटीज होतात, इव्हेंट्स होतात, खूप वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतात. सिनियर्स जर चांगले असतील तर जसं PICT मध्ये सिनियर्स खूप चांगले आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. सो सिनियर्स जेव्हा तुम्हाला काही सांगतात तर तुम्ही ते ऐकून घेतात, तुम्हाला ते पण नवीन नवीन गोष्टीत इन्व्हॉल्व करतात. सो की हे एक्सपिरियन्स खूप चांगले. तर एक असं क्वेश्चन आहे लाईक स्टुडंट्सकडून असं मोस्ट प्रॉब्ली लाईक ॲस्पिरंट्सकडून लाईक मॅथ्समध्ये 50 क्वेश्चन्स असतात, तर 40 आर ऑफ 12th सिलेबस अँड 10 आर ऑफ 11th. तो मोस्ट प्रोबॅबली ॲस्पिरंट्स असतात ते 10 क्वेश्चन इग्नोर करतात. तर तुला काय वाटतं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर ते इग्नोर केले आणि 40 जर आपण स्कोअर केला लाईक ते क्वेश्चन सॉल्व केले तर ते बेनिफिशियल आहे का नाही? लाईक ॲक्च्युली आय वुड सजेस्ट मॅथ्सचा कोणताच क्वेश्चन तुम्ही अवॉइड करून किंवा तुम्ही सोडून नका जाऊ, कारण की CET मध्ये मॅथ्सचं पोर्शन असं ठेवलं की त्याला जास्त वेटेज आहे. माझ्या पण प्रिपरेशनमध्ये मी हाच विचार करून गेलो की मी मॅथ्स स्ट्रॉंग करून जाईल, आणि मॅथ्समध्ये मला 99.54 होते, म्हणून मला माझा ओव्हरऑल स्कोर 99+ गेला. सो मी सांगेल की 10 क्वेश्चनही अवॉइड नका करू मॅथ्सचे, कारण की 11वीत जे तुम्हाला शिकवत आहेत तेच बेसलाईन म्हणून 12वीत यूज होतं. बेसलाईन म्हणून 12वीत यूज होऊन तुम्हाला अजून ॲडव्हान्स प्रॉब्लेम्स येतात. सो तुम्ही ट्राय करा की मॅथ्सचं काहीच न स्किप करता. मी असं नाही म्हणते की फिजिक्स आणि केमिस्ट्री स्किप करा, बट मॅथ्सचं तर बिलकुलच नका. आणि आता MST CETची जी एक्झाम आहे तर पहिले कसं व्हायचं की लाईक PYQs खूप रिपीट व्हायचे. सो आता आम्ही जी एक्झाम दिली मागच्या वर्षी तर ते PYQs खूप कमी रिपीट झाले, तर तू त्याबद्दल काय बोल? मी असं फील केलं की MST CETची जी कॉम्पिटेटिव्हनेस आहे किंवा जी पेपरची पॅटर्न आहे थोडी अवघड होत चालली आहे. जशी आधी होती की खूप PYQs रिपीट व्हायचे, बट आता होत नाही. आता क्वेश्चनची लॉजिक पण खूप स्ट्रॉंग होत आहेत, आणि
CET अशी प्रिपेअर केली, अशी बनवली आहे की त्याला टाईम मॅनेजमेंट खूप पाहिजे. म्हणजे 150 क्वेश्चन 3 तासात तुम्हाला सॉल्व करायचे असतात. सो तुम्हाला त्याच ओरिएंटेशननी तुम्हाला प्रिपेअर करायचं असतं. आणि दॅट्स इट. सो एक लास्ट ॲडवाईस लाईक फॉर ॲस्पिरंट्स. लास्ट ॲडवाईस, ॲज आय सेड, कन्सिस्टंट राहा. बोर्ड्सला हलक्यात नका घेऊ. बोर्ड्सचाच पोर्शन जो सिलेबस आहे तो CETला आहे. सो बोर्ड्सही चांगले प्रिपेअर करा. माझ्या वेळेस मला आठवतं मी बोर्ड्समधला थोडंसं इग्नोर नाही पण हलक्यात घेतलं होतं. सो माझ्या बोर्ड्सचे पर्सेंट खूप कमी आले. सो तुम्ही बोर्ड्सला पण 75+ मिनिमम, बेअर मिनिमम पाळा. तसं 80+ मारा, पण 75+ आलेच पाहिजे. तो एक बेसिक लाईक 75+ आला तर तुम्ही सेफ साईडमध्ये येऊन जातात. सो ॲट द लास्ट हा आमचा पॉडकास्ट होता एक छोटूसा. जर तुम्हाला आवडला असेल लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा. शेवटी एकच सांगतो की आपली एक लाईफ असते जेव्हा तुम्ही जर्नी लाईक सुरू करतात, लाईक तुम्ही प्रिपेअर करतात लाईक 11-12मध्ये. लाईक एक स्टार्टिंगचा फेज असतो की लाईक आपण विचार करतो की मी IITला जाईल, NITsला जाईल. पण लाईक जर तुम्ही तिकडे नाही गेले तर लाईक तुम्ही एक्सप्लोअर करा. लाईक MST CET आहे, त्याच्यात पण बेस्ट कॉलेजेस आहे. फॉर द टॉप इज COEP, VJTI अँड नाव SPIT इज ऑल्सो देअर अँड PICT इज ऑल्सो बेस्ट. सो तुम्ही ट्राय करा. लाईक लास्ट वर्डमध्ये मी सांगतो की आपली जी लाईफ आहे ना एक रोलर कोस्टरसारखी आहे. खूप अप्स अँड डाऊन्स येणार, खूप फेल्स अँड लाईक कमी मार्क्स पण येतात, कधी मॉक टेस्टमध्ये कधी जास्त मार्क्स येतात. तो एक फेज असतो. लाईक तुम्ही गिवअप नका करू. बस एकदम कन्सिस्टंट राहा. त्याच्याने तुमचा स्कोअर 101%, 99+ येईलच. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग MST CET एक्झाम. थँक्यू.